संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीची झाल्यानंतर बऱ्याच बैठका माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत झाल्या होत्या, परंतु आता राजकीय पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने लोकसभेसाठी हिंगोली आणि बुलढाणा ह्या 2 लोकसभा आपल्याला मागितल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आणखीन चर्चा संदर्भात चालू आहे। त्यामुळे आज मराठवाड्यामध्ये उद्धव साहेब आले असल्या कारणाने औरंगाबादमध्ये संभाजीनगरला आम्ही हिंगोली आणि बुलढाणा संदर्भात जागेसाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आलो होतो। आश्वासक आहे, कुठली जागा मिळेल, परंतु आमचा प्रयत्न आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने की आम्हाला त्या जागा मिळाल्या पाहिजेत, कारण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचं एक मोठं वैचारिक जाळं आहे, एक मोठं काम आहे आणि एका आयडियोलॉजीवर संभाजी ब्रिगेड पार्टी ही काम करते। जय जिजाऊ। आज संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची आज आमची एक बैठक झाली। आज ते मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे ते येणार आहेत, त्यानिमित्ताने आमची चर्चा झाली। आमच्या संभाजी ब्रिगेडच्या आणि शिवसेनेच्या युतीनंतर ही मोठी निवडणूक आहे, सार्वत्रिक स्वरूपाची लोकसभेची। यामध्ये आमचा सहभाग असावा म्हणून आम्ही हिंगोली आणि बुलढाणा अशा 2 जागा शिवसेनेकडे मागितलेल्या आहेत। त्याच्याबद्दल सकारात्मक विचार चालू आहे। मुळामध्ये आम्ही सध्या लोकशाहीच्या माध्यमातून जो काही फॅशिझम मोदी शहांच्या किंवा भाजपच्या माध्यमातून येतो आहे, संघाच्या माध्यमातून येतो आहे, ते रोखणं ही आमची प्रायोरिटी आहे। आम्ही 30 वर्ष झालं सामाजिक विद्वेष, धार्मिक जातीय संघर्ष या समतेच्यासाठी आम्ही संघर्ष करतो आहे, अशी आमची ओळख आहे। राजकीय सत्ता परिवर्तनासाठी या भूमिकेमध्ये आम्ही बहुजन विचारधारेच्या सोबत आहोत। त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडची शिवसेनेवरची युती आपल्याला ज्ञात आहे आणि आपला एक व्हॉइस आवाज संसदेमध्ये जावा अशी आमची निश्चितपणे इच्छा आहे। सध्या तरी आमचं सकारात्मक चर्चा सन्माननीय उद्धवजींबरोबर झालेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।